नमस्कार. तर व्हिडिओ बनवण्याचा आहे आजचा 12वा दिवस. तर तुम्हाला तर जाणवतच असेल मग की माझ्या बोलण्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झालं आहे. हळूहळू होतच आहे, असं नाही म्हणता येणार की जास्त झालेलं आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सगळे मनस्वी स्कूलमध्ये गेली होती, तर हा सगळा पसारा पडलेला होता. दादा झोपला होता. तर बाहेर मस्त कडाक्याची ऊन निघालेली आहे. नागपूरला चांगलंच ऊन आहे आता, पण थंडी पण तेवढीच आहे. स्वेटर घातलं की गरमी लागतो, स्वेटर काढलं की थंडी वाटते, असं काम सुरू आहे. काल बाजार होता, तर पिशवीमध्येच बाजार ठेवला आहे, कारण की माझी फ्रीज पण खराब झालेली आहे. तर थंडी असल्यामुळे आम्ही सध्या स्किप केला आहे फ्रीज घेण्यासाठी. म्हटलं नंतरच घेऊया. आज बनवलं आहे टोंडऱ्याची भाजी. टोंडरे तर माहीतच असेल तुम्हाला. मस्त उन्हामध्ये बसली होती, टोंडऱ्याची भाजी आणि पोळीसोबत घेतली. तेवढ्या वेळामध्ये दादा उठला. कसा आळस देत आहे तो, आणि खेळायला पण लागला. म्हटलं हा उठलाच आहे तर थोडं झाडझूड वगैरे करून घ्यावं. हा खेळत आहे, मला घे म्हणत आहे आणि खेळत पण आहे. तर तेवढ्या वेळामध्ये मी झाडझूड करून घेतली आणि मला पोछा लावायचा होता, तर तो पण लावून घेतला. आज काय मी जास्त दाखवलेलं नाही व्हिडिओमध्ये. तर झाडझूड करत होती. बघा किती कचरा निघतो. रोज झाडलं तरी कचरा तेवढ्याच प्रमाणात निघतो, त्याच्यात काही कमी होत नाही. नंतर काल यांनी दादा उठला तर त्याला संत्रा द्यायसाठी फ्रूट्स काढले होते आणि गॅस सोटा वगैरे स्वच्छ केली होती. तर म्हटलं आधी झाडू लावून घेते, मग नंतर त्याला देते. हे काल संडे असल्यामुळे किती घरात कचरा झाला आणि सगळे डाग पडले फरशीवरती, ते सगळे पुसून घेतले. त्याला खूप वेळ लागला पुसायसाठी. आधी मी लिक्विड टाकलं आणि क्लीन केलं, नंतर 2दा पोछाने पुसली मी हॉल. सगळे डाग पडले होते इकडे तिकडे खेळण्यामध्ये. मग याला थोडीशी शेव दिली खायला. तो आपला बसून खात होता, उठत होता, बसत होता. बघा कसं खेळत आहे. तर पूर्ण दिवस याच्यामध्येच जातो, समजत नाही किती 1 वाजते किती 12 वाजते. पूर्ण वेळ याच्यामध्ये. उठला की बसायचं आणि झोपला की आपले कामं करायचे. हेच सुरू आहे आता सध्या तरी. पाणी गरम करायसाठी घेतलं होतं, तर मी पाणी गॅसवरच गरम करते. माझ्याकडे काही हीटर वगैरे नाही आहे. दूध गरम ठेवलं, पाणी गरम करायसाठी ठेवलं आणि हा इथे खेळत होता. तर तोपर्यंत म्हटलं भाजी वगैरे खोडून घेते, सांबार वगैरे खोडून घेते. तर सांबाराची जुडी घेतली मी काढायसाठी. तर त्याच्यामध्ये देठच खूप जास्त होते, तर म्हटलं हे असं कापूनच घेते, म्हणजे शॉर्टकटमध्ये पण होऊन जाणार. अगदी काही बारीक बारीक नव्हतं कोवडा, तर मी अशी मधामधून कापून घेते. अर्धा भाग वेगळा करते आणि बाकीचा छोट्या छोट्या भागामध्ये कापून ठेवून देते. याने लवकर पण होते आणि एवढा दांडा पण आपण तसंही काही टाकत नाही, हे जटर असल्यामुळे. बघा असा मोकळा करून घ्यायचा आणि जो जटर भाग आहे तो तोडून फेकून द्यायचा. अशी झटपट 5 मिनटामध्ये सांबार पण खोडून होतं. हे ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि माहीत होती का ही ट्रिक असं पण आपण करू शकतो म्हणून? तर मी अशीच करते. जर जटर असला सांबार वगैरे तर मी अशीच अर्ध्या खोडून घेते, म्हणजे कापूनच घेते तेवढा भाग, आणि मग जो जो चांगला चांगला आहे ते टाकून द्यायचा. नंतर घेतली मी मेथी खुडायसाठी. तर मेथीमध्ये सुद्धा नाही का हे होता, कालच बाजार आणला तरी पण मेथी नाही का बघा कशी हे झाली आहे, खराब झाल्यासारखं नाही का. पाते पाला वगैरे राहते तो चिंबून गेला होता आणि ओली असल्यामुळे हे अशी झाली होती थोडी खराबच. तर ते जिथून जुडी बांधून होती मेथीची गाठ, तिथूनच मग कापून टाकली. हे पण अशीच करते मग मी. हे असं काही झालं तर तेवढा भाग कापून फेकून देते, मग उरलेला भाग ठेवते साईडला. हे बघा अशा प्रकारे तुम्ही पण असंच करा, तुम्हाला करायचं असेल तर. पण मला तरी वाटते हे योग्य आहे. कमी वेळामध्ये भाजी पण खुडणं होते आणि
आपलं काम पण होऊन जातं. आणि छोटं बाळ ज्यांच्या घरी आहे त्यांनी तर असंच करायला पाहिजे, कारण की आपण नाहीतरी शेवटी ते तेल तर फेकूनच देतो, काही ते तर यूजमध्ये येत नाही. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली. चांगली मेथीची भाजी निवडून घ्यायची आणि बाकीची भाजी जसा तो पिवळा पाला वगैरे असते तो फेकून द्यायचा. कोवडी भाजी हे करून घ्यायची, चिरून घ्यायची. मग मस्त मेथीचे पराठे, मेथीची भाजी, वाटाण्याचे दाणे टाकून खायचं. चांगली भाजी साईडला केलं. ते पिवळे पत्ते आहेत नाही का, हां ते पत्ते फेकून द्यायचे. यानंतर मग मला आठवलं की मी थोड्या तुळीच्या शेंगा पण तोडते. त्याच्या आधी माझ्याकडे काही रात्रीचे वाटाण्याचे दाणे, आम्ही तर काल कच्चेच खाल्ले रात्री, आणि म्हटलं थोडेसे वाचले होते तर याचे मला हे असे आवडते तेलामध्ये फ्राय केलेले, तर म्हटलं हे करून घेते थोडंसं होते तर हे मी अशा पद्धतीने करते. आधी हे धुवून घ्यायचे वाटाणे, नंतर तिथे ते टाकायचे वाट्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. कचरा वगैरे आहे तो काढून टाकत आहे. पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचा, मीठ टाकायचा आणि करायचा, आणि थोडंसं तेल पण टाकायचं. पाणी टाकलं. आता तिखट थोडंसं मी कमीच टाकत आहे, कारण की मनस्वी वगैरे खाणार राहते, कधी दादा पण खातो, त्याच्यामुळे तिखट थोडं कमी टाकायचं. आणि तुम्ही जर मोठे असाल तर जास्त टाकू शकता तिखट. आणि मीठ थोडं जास्तच घ्यायचं, कारण की थोडं चव आली पाहिजे. अति जास्त नाही, म्हणजे किती शेंगा आहे त्या प्रमाणानुसार घ्यायचं. आणि थोडंसं तेल त्याला परतून घ्यायचं. खालीवर करून घ्या आणि झाकून ठेवायचं. असं केल्यानंतर मला वाटाण्याच्या शेंगा उकडून खायच्या असेल तर मी असंच करते. तिखट टाकते, मस्त मीठ, तेल आणि पाण्यामध्ये मस्त वाफवून घ्यायच्या. लवकरच होतं, काही वेळ लागत नाही, अगदी 2-4 मिनटामध्येच होतं. झाकून ठेवायचा. नंतर मी शेंगा घेतल्या तुळीच्या. आता यावेळेस तुळीच्या दाण्याचा हे बनवीन, सोला भात बनवीन, कारण की मागच्या वेळेस तर उकडूनच खाल्ले होते. पुन्हा आणले यांनी मार्केटमधून, मस्त जठर दाणे पण आहेत. तर मी सोला भातच करणार आहे यावेळेस. आणि अधूनमधून हलवून बघायचं की झाले नाही झाले बघायचे. तर बघा पाणी चांगला उकळत आहे, खालीवर करत राहायचं. पाणी उकळत आहे. पुन्हा झाकून द्यायचं. 2-3 वेळा तरी खोलून बघायचंच. आणि शिजले तर बघा हे असे दाणे नाही का खुले होतात मस्त, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आणि अशी उकळी येते, काही दाणे फुटतात वगैरे, तर समजून जायचं की हा थोडासा झालेला आहे. तर अजून मग त्याला 5-10 मिनिट पुन्हा झाकून ठेवायचा, म्हणजे चांगल्या प्रकारे हे होतं, चांगल्या प्रकारे शिजते. तर इतक्या सोप्या पद्धतीने मग वाटाण्याची ही पद्धत आहे माझी. मी असं आपलं काहीतरी करत राहते घरी. आणि हे सगळे काम मनस्वी यायच्या आधीच करावं लागते, नाहीतर ती मला दे, मी करते असं सुरू असते तिचं. पुन्हा एकदा झाकून ठेवायचं 2-3 मिनिट, नंतर मग गॅस बंद करून घ्यायचे. फुल गॅस केलेला आहे मी. दादा झोपला, त्याला झोपवलं होतं मी, हे सगळं काम करत होती तेव्हा. नंतर तो उठला. तुम्हाला कसं वाटलं आणि याच्या आधी
तुम्हाला ह्या टिप्स माहीत होत्या का हे सुद्धा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही मला सपोर्ट करा आणि कमेंट्समध्ये पण सांगा तुम्ही मला, जेणेकरून व्हिडिओ बनवण्यास मला मदत होईल. दादा उठलेला आहे, दे म्हणत आहे. तर माझा व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. awesome. दादाला देख पडशे काय